आहेत, तर आपण त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा मी डोकी व डोकी गावातील व डोकी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागत आहेत, तर या अनुषंगाने मी शिवसेना शिंदे गट ह्या पक्षाच्या वतीनं माझी भूमिका मांडत आहे की आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला आपण तर डोकी व डोकी गावातील पंचक्रोशीतील जवळपासचे सर्व गावं हे शिवसेनाच्या विचाराचे आहेत, शिवसेनेला प्लस राहिलेले आहेत। तर येईल त्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना ही या डोकी पंचायत समिती व जिल्हा परिषद गटातून प्लस राहील असं मला विश्वास आहे। या पूर्वीचा गेल्या पंचवार्षिकला उमेदवार हा शिवसेना धनुष्यबाण ह्या चिन्हावर निवडून आलेला आहे। तर इथून पुढे सुद्धा आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेल्या आहेत, ह्या शिवसेना धनुष्यबाण हाच उमेदवार जो पक्ष देईन तो विजय होईल असं मला वाटते। आपण मतदानाच्या आपलं ह्याच्यामध्ये रिंगणामध्ये उतरताना काय भूमिका घेऊन उतरणार की लोकांसाठी काय असेल, कामाचे मुद्दे काय काय असतील? कामाचे मुद्दे म्हणलं तर आजपर्यंत आमच्या पक्षाने अनेक विकास कामं केलेली आहेत। जसं पाहता डोकी ग्रामीण रुग्णालय हे माननीय एकनाथभाई शिंदे यांनी डोकीसाठी मंजूर केलेलं आहे। त्याचप्रमाणे बांधकाम कामगार सेनेचे जवळजवळ 2000 नोंदणी आमच्या गावामध्ये झालेली आहेत। आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माननीय सूरज महाराज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली डोकीत अनेक तरुणांना रोजगार मिळालेला आहे। कुणाचे दवाखान्याचे कामं असतील, कुणाचे हॉस्टेलचे कामं असतील, कुणाचे कॉलेजचे कामं असतील, हे सूरज महाराज साळुंके, सुधीर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डोकीत केलेले आहेत। तर इथून पुढे सुद्धा आम्ही जे विरोधकांनी कुणीच कामं केलेले नाहीत ते आम्ही करून दाखवू आणि करून दाखवल्यानंतरच बोलतो आहे। आमचे ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी आपल्या डोकी गावासाठी खूप मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी 25 कोटी रुपये निधी आपल्या डोकी गावासाठी आरोग्य ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर करून आणलेला आहे। त्याचा सातबारासुद्धा आपल्या ग्रामपंचायतच्या ताब्यात परवा दिवशी देण्यात आलेला आहे। तर आपण पंकजी देशपांडे यांची प्रतिक्रिया ऐकली। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।